Very good morning, TYBSc student. Today we are going to discuss about polyacrylonitrile. This is abbreviation of PAN. PAN, polyacrylonitrile. बघा, at last lecture we have to complete it. Different types of compound also, same type of compound also, but different function group also. तर बघा, याच्या आधी आपण काही जे काही समजा कंपाऊंड बघितले, जे पॉलिमर बघितले ते याच पद्धतीचे, परंतु त्यांचे जे काही फंक्शनल ग्रुप आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. तर बघा, पॉलीअक्रिलोनायट्राइल म्हणजे हा जो समजा कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड आपल्याला पहिल्यांदा प्रिपेअर करायचा आहे. त्याच्यानंतर त्याचे प्रॉपर्टीज काय, त्याच्यानंतर त्याचे युजेस काय, हे केमिकल रिएक्शन काय, मेकॅनिझम काय, हे सगळं बेसिक बॅकग्राऊंड आपण आज स्टडी करणार आहे. तर बघा, पॉलीअक्रिलोनायट्राइल हा जो समजा कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड म्हणजे हा एक पॉलिमर आहे. तर बघा, पॉलीअक्रिलोनायट्राइल म्हणजे हा जो समजा कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट मध्येच जो काही समजा मोनोमर आहे, ज्याच्यापासून तो प्रिपेअर होतो, ज्याच्यापासून तो फॉर्म होतो, तो कंपाऊंड याच्याच मध्ये आहे. तर बघा, हा जो कंपाऊंड आहे पॉलीअक्रिलोनायट्राइल, हा अक्रिलोनायट्राइल हा या पॉलिमर पासून काय होतो, तयार होतो, या मोनोमर पासून तो तयार होतो. म्हणजे बघा, हा इथे याच्यामध्ये तो कंपाऊंड दिलेला आहे, तो पॉलिमर याच्यामध्ये दिलेला आहे. तर बघा, आपण तो पहिल्यांदा अक्रिलोनायट्राइलचा जो काही समजा म्हणजे फॉर्म्युला आहे, तो आपण इथे डिटेक्ट करणार आहे, डिस्कस करणार आहे, स्टडी करणार आहे. तर बघा, इथे CH3 CH2 डबल बॉन्ड, इथे CH आणि याला अटॅच असलेला हा CN ग्रुप. म्हणजेच हा जो समजा फॉर्म्युला आहे, हा अक्रिलोनायट्राइलचा फॉर्म्युला आहे. म्हणजे अक्रिलोनायट्राइलचा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे बघा, हा जो मोनोमर आहे, याला मोनोमर कन्सिडर करू. या मोनोमर पासून आपल्याला काय तयार करायचं आहे, पॉलिमर. हा पॉलिमर तयार करायचा आहे. म्हणजेच बघा, दिस रिएक्शन अंडरगोज द फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे बघा, हे रिएक्शन जेव्हा समजा फॉरवर्ड डायरेक्शन जाईल किंवा पॉलिमरायझेशन स्कीम मध्ये जाईल, पॉलिमरायझेशन स्कीम, ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गेट पॉलीअक्रिलोनायट्राइल ऍज अ प्रोडक्ट. म्हणजे हा प्रोडक्ट आपल्याला इथे तयार होताना दिसेल. म्हणजे बघा, तो प्रोडक्ट कशा पद्धतीने तयार होतो. म्हणजे बघा, तुम्हाला माहित आहे की जेव्हा समजा डबल बॉन्ड कंटेनिंगचं कंपाऊंडचं जेव्हा आपण पॉलिमरायझेशन स्कीम मध्ये कन्वर्ट करतो, ऍट दॅट सिच्युएशन दिस डबल बॉन्ड इट विल बी रिड्यूस. म्हणजे डबल बॉन्डचं कन्व्हर्शन होऊन जाते कशामध्ये, सिंगल बॉन्ड मध्ये. म्हणजे अशा प्रकारचा तो कंपाऊंड तयार होईल. CH2 आणि इथे CH आणि याला अटॅच असलेला हा CN ग्रुप, आणि अशा पद्धतीने हा काय तयार होईल, पॉलीअक्रिलोनायट्राइल. म्हणजे बघा, हा मोनोमर आहे, या मोनोमर पासून अशा प्रकारचा पॉलिमर तयार होईल, पॉलीअक्रिलोनायट्राइल. अशा प्रकारचा प्रोडक्ट काय होतो, फॉर्म होतो. आता बघा, हे झाली जनरल रिएक्शन. दिस इज जनरल रिएक्शन. आता हे जनरल रिएक्शन आहे. आता हा कशा पद्धतीने फॉर्म होतो, याची स्कीम काय, याचे कॅरेक्टरायझेशन काय, हे आपण लगेच डिस्कस करणार आहे. मेकॅनिझम कशा पद्धतीने होतो हे डिस्कस करणार आहे. म्हणजे बघा, प्रिपरेशन अँड मेकॅनिझम. आता बघा, प्रिपरेशन अँड मेकॅनिझम कशाचं, फॉर द प्रिपरेशन ऑफ काय, अक्रिलोनायट्राइल. आणि त्याच्या अक्रिलोनायट्राइल पासून काय तयार होतो आपण, पॉलीअक्रिलोनायट्राइल. म्हणजेच आपल्याला हा स्टार्टिंग मटेरियल म्हणजे हा मोनोमर आता प्रिपेअर करायचा आहे. तर हा मोनोमर कशापासून प्रिपेअर होईल, तर बघा काय होईल की पहिला जो मोनोमर आहे, तो मोनोमर आहे याचा ऍसिटाल्डिहाइड. म्हणजे बघा, ऍसिटाल्डिहाइड म्हणजे त्याचा फॉर्म्युला लिहू पहिल्यांदा आपण, कशा पद्धतीने तयार होतो. CH3 इथे C, त्याच्यानंतर इथे डबल बॉन्ड O आणि इथे हायड्रोजन ऍटम. म्हणजे हा ऍसिटाल्डिहाइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, ऍसिटाल्डिहाइड. त्याच्यानंतर बघा, हा जो समजा रिएक्टंट आहे, हा हायड्रोजन सायनाइडवर काय करायचं, रिएक्ट करायचं आहे, SCN म्हणजे हायड्रोजन सायनाइड. त्याच्यानंतर बघा, या दोघांच्या कॉम्बिनेशन म्हणजे दिस हायड्रोजन सायनाइड इट विल बी रिएक्ट विथ ऍसिटाल्डिहाइड. ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गिवन और वी हॅव टू गेट सायनोहायड्रिन ऍज अ इंटरमिडिएट. म्हणजे बघा, सायनोहायड्रिन इंटरमिडिएट फॉर्म करायचा. तर कशा पद्धतीने होईल, तर हा जो CN ग्रुप आहे, हा CN ग्रुप डायरेक्ट इथे काय होईल, अटॅक होईल आणि सायमल्टेनियसली दिस बॉन्ड इट विल बी ब्रेक डाऊन. म्हणजे हा CN ग्रुप इथे अटॅक झाल्यानंतर हा डबल बॉन्डचं रिडक्शन होईल आणि ओचं कन्व्हर्शन निगेटिव्ह मध्ये होईल. आणि आपल्याकडे इथे हायड्रोजन ऍटम आहे, त्याच्यावर
पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इंटरॅक्शन होईल आणि हा हायड्रोजन ऍटम अशा पद्धतीने इथे ट्रान्सफर होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला सायनोहायड्रिन ऍज अ इंटरमिडिएट म्हणजे आपल्याला अशा प्रकारचं इंटरमिडिएट मिळेल. आय मे राईट डाऊन लाईक दिस कंपाऊंड इज देअर CH3, इथे C आणि O चं कन्व्हर्शन OH मध्ये होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे हा CN ग्रुप अटॅच होईल. दिस इज CN आणि हा हायड्रोजन ऍटम इट विल बी इंटॅक्ट, हा जसा तसंच राहील. म्हणजेच सायनोहायड्रिन ऍज अ इंटरमिडिएट फॉर्म होईल इथे. सायनोहायड्रिन दिस इज इंटरमिडिएट, म्हणजे हा सायनोहायड्रिन जो आहे हा इंटरमिडिएट आहे इथे. आता बघा याच्यापासून काय तयार होतो अजून बघा, म्हणजे आपल्याला हा टार्गेट मॉलिक्यूल तयार करायचा आहे. म्हणजेच कुठला? अक्रिलोनायट्राइल. म्हणजे होते काय, आता जेव्हा समजा आपण इथे हायड्रोलिसिस प्रोसेस करू किंवा या कंपाऊंडला हीट करू, ऍट दॅट सिच्युएशन वॉटर मॉलिक्यूल इट विल बी डिपार्ट फ्रॉम दिस कंडिशन. म्हणजे सायनोहायड्रिन मधून वॉटर मॉलिक्यूल इथून काय करायचं आहे? डिपार्ट करायचं आहे. तर कशाच्या प्रेझेन्स मध्ये? H2SO4च्या प्रेझेन्स मध्ये. दिस सायनोहायड्रिन undergoes the forward direction in the presence of sulfuric acid with heat and formation of a corresponding acrylonitrile as a product. म्हणजे acrylonitrile हा फॉर्म होईल. म्हणजे होते काय की याच्यामधला एक हायड्रोजन ऍटम, म्हणजे आता हा हायड्रोजन ऍटम मी इथे लिहितो अशा पद्धतीनं. इट इज रिक्वायर्ड सारखंच आहे, म्हणजे इथे CH2 आहे. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथे इंटरॅक्ट होईल. अल्टरनेट कार्बन ऍटमवर काय होईल? इंटरॅक्शन होईल. आणि ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिस बॉन्ड इट विल बी ब्रेक डाऊन. म्हणजे जेव्हा समजा हा बॉन्ड इथे रिस्टोर होईल, म्हणजे हा हायड्रोजन ऍटम इथून डिपार्ट होईल. त्याच्यानंतर इथे डबल बॉन्ड शिफ्ट झाल्यानंतर कार्बनची व्हॅलन्सी इथे 5 होईल. मग हा बॉन्ड इथून रिस्टोर, हा बॉन्ड इथून ब्रेक होईल OH. आणि OH हा जो समजा निगेटिव्ह आहे, OH निगेटिव्ह आणि हा H+, याच्यामध्ये काय होईल? इंटरॅक्शन होईल. म्हणजे याचं वॉटर मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होईल आणि जो काही इनकमिंग प्रोडक्ट आहे फॉर्म होणारा तो आहे अक्रिलोनायट्राइल. CH2 हा इथे डबल बॉन्ड जनरेट होईल. त्याच्यानंतर हा कार्बन ऍटम जसा तसंच राहील. त्याच्यानंतर हा बॉन्ड इथून डिपार्ट झालेला हा CH ला अटॅचच राहील. त्याच्यानंतर याला अटॅच असलेला हा CN ग्रुप. म्हणजे अशा पद्धतीनं काय तयार होईल? अक्रिलोनायट्राइल. अक्रिलोनायट्राइल काय होईल? फॉर्म होईल. म्हणजे दिस इज रिएक्शन ऑफ प्रिपरेशन ऑफ काय? अक्रिलोनायट्राइल. आता बघा अक्रिलोनायट्राइल पासून पॉलिमरायझेशन स्कीम मध्ये गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पॉलीअक्रिलोनायट्राइल काय करता येईल? फॉर्म करता येईल. म्हणजे ही झाली त्याची जनरल रिएक्शन कशाची? फॉर द प्रिपरेशन ऑफ अक्रिलोनायट्राइल. आणि हे प्रिपरेशन ऑफ अक्रिलोनायट्राइल टू पॉलीअक्रिलोनायट्राइल, म्हणजे हे दोन्ही रिएक्शन इथे काय झालेले आहे? कम्प्लीट झालेले आहे. तर अशा पद्धतीनं हे काय होते? रिएक्शन काय होते? फॉर्म होते किंवा जनरेट होते. दिस इज स्कीम अँड मेकॅनिझम ऑफ पॉलीअक्रिलोनायट्राइल रिएक्शन. त्याच्यानंतर बघा आपण याचे प्रॉपर्टीज बघू. दिस इज द स्कीम अँड रिएक्शन ऑर मेकॅनिझम ऑल्सो. म्हणजे अक्रिलोनायट्राइल कसं फॉर्म होते, त्याच्यानंतर पॉलीअक्रिलोनायट्राइल कसं फॉर्म होते हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण त्याचे प्रॉपर्टीज बघू. कशाचे? पॉलीअक्रिलोनायट्राइलचे. तर बघा प्रॉपर्टीज मध्ये बघू. पहिला कन्सेप्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ अक्रिलोनायट्राइल. पॉलीअक्रिलोनायट्राइल म्हणजे PAN लिहितो मी ते. दिस इज अब्रिव्हिएशन ऑफ पॉलीअक्रिलोनायट्राइल. आता बघा पहिलं जे काही समजा प्रॉपर्टी आहे, तर पहिली प्रॉपर्टी अशी आहे इट इज इन्सोल्युबल इन वॉटर. म्हणजे हा अक्रिलोनायट्राइल वॉटर मध्ये इन्सोल्युबल आहे. म्हणजे अशा पद्धतीने लिहू इट इज इन्सोल्युबल इन वॉटर. म्हणजे हा PAN हा वॉटर मध्ये काय आहे? इन्सोल्युबल आहे. त्याच्यानंतर बघा हा कशामध्ये सोल्युबल आहे? तर इट इज सोल्युबल इन DMO डायमिथिल ऑक्साइड अँड डायमिथिल सल्फॉक्साइड अँड DMSO डायमिथिल सल्फॉक्साइड. म्हणजे बघा ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये तो काय? ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये तो काय? सोल्युबल आहे आणि वॉटर मध्ये तो इन्सोल्युबल आहे. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी बघा. तिसरी प्रॉपर्टी मध्ये काय म्हटलेलं आहे की इट इज रिमार्केबल हीट. म्हणजे बघा ह्याला जेव्हा समजा आपण हीट करू तर पर्टिक्युलर हिटलाच, पर्टिक्युलर टेम्परेचरला पर्यंतच त्याला आपण हीट करू शकतो. इट इज काय? परमिटेबल हीट करू आपण त्याला. परमिटेबल हीट 220 डिग्री सेल्सिअस 220 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 220 डिग्री सेल्सिअसला आपण त्याला
जनरली काय करू शकतो, हीट प्रोव्हाइड करू शकतो. अशा प्रकारचं त्याची एक प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर इट इज गुड स्ट्रेंथ, टेन्साइल स्ट्रेंथ. इट इज गुड टेन्साइल स्ट्रेंथ. टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे बघा याची जी काही समजा रेजिस्टन्स पॉवर आहे किंवा जे काही स्ट्रेंथ आहे हे चांगल्या पद्धतीचं आहे, गुड आहे असं म्हणजे चांगली आहे. त्याच्यानंतर याची जी काही समजा एक प्रॉपर्टी आहे, इट इज मेकॅनिकली गुड किंवा इट इज गुड इन मेकॅनिकल प्रॉपर्टीज. इट इज गुड इन मेकॅनिकल प्रॉपर्टी. मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे हा मेकॅनिकल अतिशय म्हणजे महत्वाचा असतो. इट इज गुड, व्हेरी गुड असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर नंतरची प्रॉपर्टी बघा, इट इज रेजिस्टन्स टू मेनी केमिकल्स म्हणजे जास्तीत जास्त केमिकल्स मध्ये तो म्हणजे इन्व्हॉल्व असतो. इट इज रेजिस्टन्स इन केमिकल प्रॉपर्टी. इन केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे अतिशय म्हणजे केमिकल प्रॉपर्टी मध्ये सुद्धा हा इनोव्हेशन असतो चांगल्या प्रकारचं, म्हणजे तो स्ट्रॉंग केमिकल म्हणून म्हणजे ओळखला जातो. त्याच्यानंतर बघा त्याचं जे काही समजा मेल्टिंग पॉइंट आहे ते मेल्टिंग पॉइंट सुद्धा बघू. इट हॅज हाय मेल्टिंग पॉइंट. हाय मेल्टिंग पॉइंट एमपी म्हणजेच काय मेल्टिंग पॉइंट. जवळपास 300 डिग्री सेल्सिअस म्हणजे याचा काय असतो मेल्टिंग पॉइंट असतो. तर बघा अशा प्रकारे पॉलीएक्रिलोनायट्राइलचे जे काही समजा कॅरेक्टरायझेशन आहे, जे काही समजा केमिकल प्रॉपर्टीज आहे ते अशा पद्धतीने आहे. जवळपास 3 ते 4 प्रॉपर्टी एक्झाम मध्ये लिहावं लागेल. यू शुड कीप इन माइंड ओनली 4 प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर बघा पॉलीएक्रिलोनायट्राइलचे जे काही युजेस आहे ते युजेस लिहू. दिस इज ओव्हरऑल अबाउट प्रॉपर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ PAN किंवा पॉलीएक्रिलोनायट्राइल. त्याच्यानंतर बघा नंतरचा कन्सेप्ट बघा युजेस. आता बघा प्रॉपर्टी लक्षात आली असेल. आता याचे युजेस बघा कशाचे, पॉलीएक्रिलोनायट्राइलचे. इथे आपण युजेस लिहू. युजेस ऑफ PAN म्हणजेच काय पॉलीएक्रिलोनायट्राइल. तर बघा आता आपण यूज बघणार आहे कशाचे PAN चे, म्हणजे कशा कशामध्ये तो इन्व्हॉल्व असतो, कशासाठी तो म्हणजे आपण युटिलाइज करतो, इम्प्लिमेंट करतो. तर त्याचे आपण त्याला काय म्हणू अप्लिकेशन्स किंवा युजेस. तर बघा पहिलं जे काही यूज आहे असं म्हटलेलं आहे की इट इज यूज फॉर पॉलीएक्रिलोनायट्राइल टू प्रोड्यूस PAN. म्हणजे बघा याचं पहिलं जे यूज आहे म्हणजे पॉलीएक्रिलोनायट्राइल प्रिपेअर करण्यासाठी होतो. इट इज यूज फॉर फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट ऑफ द PAN प्रोडक्ट असं कन्सिडर करू. PAN प्रोडक्ट म्हणजे हा प्रोडक्ट फॉर्म करण्यासाठी म्हणजे अक्रिलोनायट्राइलचं काय होतो इथे युटिलायझेशन होतो, इम्प्लिमेंटेशन होतो. त्याच्यानंतर फायबरसाठी सुद्धा फायबर तयार करण्यासाठी सुद्धा याचं युटिलायझेशन होते. कशाचं PANचं. इट इज यूज ॲज मेकिंग फायबर्स म्हणजे फायबरसाठी सुद्धा याचं म्हणजे तयार करण्यासाठी युटिलायझेशन होतं. त्याच्यानंतर जे काही समजा गारमेंट्स आहे, इट इज यूज फॉर मेकिंग गारमेंट्स. इट इज यूज फॉर मेकिंग गारमेंट्स. त्याच्यानंतर जे काही समजा सॉक्स वगैरे असतील, सॉक्स सुद्धा त्याच्या माध्यमातूनच काय होते तयार होतोय. त्याच्यानंतर स्वेटर वगैरे जे आहे, स्वेटर सुद्धा स्वेटर्स म्हणजे या पॉलीएक्रिलोनायट्राइल पासूनच प्रिपेअर केल्या जाते. त्याच्यानंतर टेंट्स जे आहे, टेंट्स ETC म्हणजे हे जे सगळे जे काही समजा जे काही गारमेंट्स आहे, सॉक्स आहे, स्वेटर्स आहे, जे आर्टिकल्स आहे, हे आर्टिकल्स जनरली पॉलीएक्रिलोनायट्राइल पासूनच काय होतो तयार होते. त्याच्यानंतर बघा की पॉलिमर ज्या याच्यापासून म्हणजे रबर सुद्धा तयार होतो. इट इज यूज फॉर मेकिंग रबर म्हणजे रबर तयार करण्यासाठी सुद्धा नायट्राइल रबरसाठी हे काय होते यूज केले जाते. नायट्राइल म्हणजे नायट्राइल रबर किंवा रबर प्रिपेअर करण्यासाठी PANचं काय केलं जाते इथे युटिलायझेशन केलं जाते. त्याच्यानंतर बघा
अजून बघा नंतरचे जे काही समजा काही युजेस, भरपूर युजेस आहे. देर आर नंबर ऑफ म्हणजे युजेस आर अवेलेबल इन डेली नीड्स. तर बघा अजून काय म्हटलेलं आहे, फॉर मेकिंग गॅस्केट्स, ऑइल सील, इट इज यूज फॉर मेकिंग गॅस्किट जे आहे हे याच्यापासूनच तयार केले जाते. त्याच्यानंतर ऑइल सीट हे PAN पासूनच तयार केल्या जाते. त्याच्यानंतर फॉर मेकिंग रबर म्हटलेला आहे. रबर आपण लिहिलेला आहे, म्हणजे जे काही नायट्राइल रबर आहे जनरली पॉलीअक्रिलोनायट्रेट पासून काय केले जाते, प्रिपेअर केल्या जाते. लगेच आपण फेनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन इथे स्टडी करणार आहे. तर बघा फेनॉल फॉर्माल्डिहाइड हा जो पॉलिमर आहे हा पॉलिमर थर्मो सेटिंग पॉलिमर आहे. त्याच्यानंतर बघा इट इज फॉर्म बाय पॉलिकंडेन्सेशन फेनॉल ऍज वेल एज फॉर्माल्डिहाइड असो. म्हणजे बघा फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइड पासून हा रेझिन काय होतो, फॉर्म होतो. तर जनरली या ज्या कंपाऊंडला तर बॅकेलाइड असं कन्सिडर केल्या जाते. तर बघा हा जो समजा कंपाऊंड आहे हा फेनॉल प्लस फॉर्माल्डिहाइड पासून जनरेट होतो, फॉर्म होतो. हा फेनॉल आणि हा फॉर्माल्डिहाइड याच्यामध्ये इंटरॅक्शन झाल्यानंतर ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथे निगेटिव्ह सेंटर डेव्हलप होईल आणि हा ग्रुप इथे अटॅच होईल. अशा पद्धतीनं मोनोमिथिल फेनॉल पहिल्यांदा फॉर्म होईल. त्याच्यानंतर बघा दिस टू प्रोडक्ट आर इक्वलंट, म्हणजे हे दोन्ही सारखेच आहे, फक्त याचे जे काही समजा आयसोमर आहे हे दोन्ही एकमेकांचे आयसोमर आहे. असं लिहिलं का जवळपास सारखंच आहे. त्याच्यानंतर बघा वन्स अगेन वी हॅव टू प्रोटोनेशन ऑफ फॉर्माल्डिहाइड म्हणजे फॉर्माल्डिहाइड पुन्हा याच्यावर काही करा, अटॅक करा आणि याच्यापासून अशा प्रकारचा प्रोडक्ट मिळेल डायमिथॉल फेनॉल. तर बघा हा जो समजा कंपाऊंड आहे डायमिथॉल फेनॉल याच्यापासून आपल्याला बॅकलाइट समजा प्रिपेअर करायचं असेल तर बघा कशा पद्धतीनं तो कंपाऊंड आपल्याला प्रिपेअर करावा लागेल. हे झाली जनरल रिएक्शन. आता बघा या रिएक्शन मधला जो काही समजा हा कंपाऊंड आहे म्हणजेच मोनोमिथाइल फेनॉल हा इथे मी कन्सिडर करतो. बघा अशा पद्धतीनं इथे OH आणि इथे CH2OH म्हणजे हा मॉलिक्युल आहे तो मोनोमिथाइल फेनॉल्स. आता बघा ह्याच्यावर मी पुन्हा फेनॉल रिएक्ट करतो. आता पुन्हा मी हा मोनोमिथाइल म्हणजे व्हॉट इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड, मोनोमिथाइल फेनॉल इट इज रिएक्ट विथ फेनॉल, म्हणजे आता फेनॉलवर रिएक्ट होईल. त्याच्यानंतर बघा याच्यामधला जो काही वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल इट विल बी इझिली डिपार्ट, जो काही डिपार्ट झालेला आहे तो एरोच्या खाली लिहिलेला आहे. त्याच्यानंतर बघा कशा पद्धतीने हा वॉटर मॉलिक्यूल इथे म्हणजे डिपार्ट होतो. त्याच्यामधला जो काही समजा आता इथे जे समजा कनेक्टिंग ग्रुप आहे हा CH ग्रुप आहे, हा एक OH ग्रुप आहे, याच्यामधला एक हायड्रोजन ॲटम म्हणजेच H2O इथून डिपार्ट होईल आणि हा CH ग्रुप या ग्रुपला काय कनेक्ट होईल, या कार्बन ॲटमला तो कनेक्ट होईल. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारचं प्रोडक्ट मिळेल. म्हणजे हे दोन्ही आता फेनॉल ग्रुप काय होईल, कनेक्ट होऊन जाईल, अटॅच होऊन जाईल. इथे इथे CH2 राहील आणि याला अटॅच असलेला हा दुसरा फेनॉल ग्रुप. म्हणजे बघा आता राहिलं काय याच्यामध्ये, इथे हायड्रॉक्सी ग्रुप आणि इथे सुद्धा हायड्रॉक्सी ग्रुप. अशा पद्धतीनं हा काय होतो, हा ग्रुप काय होतो, फॉर्म होतो. त्याच्यानंतर बघा याचे जेव्हा समजा आपण वन्स अगेन वी हॅव टू प्रोटेक्टेड किंवा वी हॅव टू रिॲक्ट फॉर्माल्डिहाइड, म्हणजे जसं जसं समजा फॉर्माल्डिहाइड आपण रिॲक्ट करू तर जवळपास 1 2 3 4 वेळेस जेव्हा समजा आपण 4 टाइम्स आपण डायरेक्ट 4 टाइम्स फॉर्माल्डिहाइड इथे काय करू, ट्रीट करू, म्हणजे आपल्याला डायरेक्ट काय मिळेल, बॅकलाइट मिळेल. आता बॅकलाइटचा जो काही समजा त्याला रेसॉल असं सुद्धा कन्सिडर केलं जाते. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे बघा इथे हा OH, त्याच्यानंतर याला कनेक्टिंग जो CH2 ग्रुप आहे याला फेनॉल रिंग आहे, म्हणजे अशा प्रकारचा जो कनेक्टिंग ग्रुप आहे. त्याच्यानंतर अजून तिसऱ्यांदा आपण इथे CH2 ग्रुप घेऊ आणि याला फेनॉल रिंग काय करू, अटॅच करू. अशा पद्धतीनं आपल्याला बॅकेलाइट काय करता येईल, तयार करता येईल. आता बघा इथे CH2 याला अटॅच असलेली समजा हे म्हणजे एक रिंग, त्याच्यानंतर या ग्रुपला अटॅच असला OH ग्रुप, त्याच्यानंतर इथे फॉर्माल्डिहाइड म्हणजे CH2OH, त्याच्यानंतर बघा अजून इथे सुद्धा CH2OH लागेल, त्याच्यानंतर इथे सुद्धा CH2OH लागेल
अशा पद्धतीनं आपल्याला बॅकेलाइट तयार करता येईल. याला बॅकेलाइट किंवा याला रेसॉल असं म्हणतात. रेसॉल अशा प्रकारच्या कंपाऊंडला. तर बघा हे झालं फेनॉल फॉर्मेशन रेझिन. म्हणजे अशा प्रकारचा, म्हणजे हा एक पॉलिमर आहे. या पॉलिमरला बॅकेलाइट असं कन्सिडर केलं जाते. आणि हा जो पॉलिमर आहे हा थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे. त्याच्यानंतर बघा याचे जे काही समजा प्रॉपर्टीज आहे, हे प्रॉपर्टीज आपण लगेच बघणार आहे. अशा प्रकारचं याचं मेकॅनिझम आहे. म्हणजे दिस इज फॉर्मेशन ऑफ रेझिन, पीएफ, म्हणजे रिॲक्शन अँड मेकॅनिझम. म्हणजे हे रिॲक्शन अँड मेकॅनिझम आहे कशाचं? बॅकेलाइट प्रिपरेशन करण्यासाठी फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइडचा यूज केला जाते. त्याला रेझिन असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारची जे काही समजा स्टेप बाय स्टेप फॉर्माल्डिहाइड तुम्हाला ऍड करावं लागेल. आणि अशा प्रकारचा मिथाइल डायमिथाइल फेनॉल पासून किंवा अजून त्याच्यावर फॉर्माल्डिहाइड अटॅक करा, म्हणजे तुम्हाला बॅकेलाइट मिळेल किंवा रेसॉल हा कंपाऊंड तुम्हाला काय मिळेल, ऍज अ प्रोडक्ट म्हणून मिळेल. त्याच्यानंतर बघा लगेच आपण याचे प्रॉपर्टीज बघू. लगेच आपण हा जो रेझिन आहे ह्याचे कोणकोणत्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आहे, जी केमिकल प्रॉपर्टी आहे, मेल्टिंग पॉईंट किती आहे, बॉइलिंग पॉईंट किती आहे, अशा प्रकारचे जे काही समजा प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज आपण इथे म्हणजे स्टडी करणार आहे. तर इथे लिहितो मी प्रॉपर्टीज ऑफ पीएफ लिहितो. वर लिहिलेच आहे ऑलरेडी. समजा वी हॅव टू मेन्शन व्हॉट इज द ऍब्रिव्हिएशन ऑफ दिस कंपाऊंड. प्रॉपर्टीज ऑफ पीएफ. प्रॉपर्टीज ऑफ काय? पीएफ. आता याची आता आपण प्रॉपर्टी डिस्कस करणार आहे, स्टडी करणार आहे. तर जो काही समजा आपण कंपाऊंड प्रिपेअर केलेला आहे त्याचं नाव आहे रेसॉल किंवा बॅकेलाइट. तर बघा पहिलं जी प्रॉपर्टी आहे, रिसोर्स आर लिक्विड आर स्टोरेज अंडरगोज हार्डनिंग. म्हणजे बघा हा जो समजा कंपाऊंड आहे हा हार्ड कंपाऊंड आहे असं म्हटलेलं आहे. इट इज हार्डनिंग म्हणजे हार्ड कंपाऊंड. हा पॉलिमर कन्सिडर करू आपण. हा एक पॉलिमर आहे, हा हार्ड पॉलिमर आहे. ही पहिली प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर बघा दिस सॉलिड स्टोरेज लॉंग टर्म विदाउट हार्डनिंग. म्हणजे बघा त्याला जास्त वेळेपर्यंत आपण काय म्हणजे ठेवू नाही शकत, कारण की त्याला असं कडकपणा येईल. म्हणजे तो जे सॉफ्ट कंडिशन आहे त्या सॉफ्ट कंडिशन मध्येच त्याचं कुठला तरी आर्टिकल आपल्याला प्रिपेअर करता येईल. त्याच्यानंतर बघा दुसरं जे काही समजा प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी आहे इट इज क्रॉस लिंक डायमेन्शन पॉलिमर. म्हणजे बघा इट इज क्रॉस लिंक डायमेन्शनल पॉलिमर. म्हणजे जसं आपण जे काही समजा प्रिपेअर केला, एका रिंगला दुसरी रिंग अटॅच, त्याच्यात तिसरी रिंग अटॅच, चौथी रिंग अटॅच, अशा पद्धतीनं तो क्रॉस लिंक कंपाऊंड जो आहे त्याला क्रॉस लिंक पॉलिमर किंवा क्रॉस लिंक डायमेन्शनल कंपाऊंड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा ऑन हिटिंग. म्हणजे हा जो रेझिन आहे हिटिंग केल्यानंतर हा म्हणजे याचं कन्व्हर्शन इन्सोल्युबल म्हणजे इन्सोल्युबल काय म्हटलेलं आहे, इनफ्युजिबल मास मध्ये. म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा की इट इज हिटिंग. इट इज हिटिंग म्हणजे जेव्हा समजा आपण याला हिट करू, ऍट दॅट सिच्युएशन इट इज कन्वर्टेड इंटू कशामध्ये कन्वर्शन होते बघा, इन्सोल्युबल अँड इनफ्युजिबल मास. इन्सोल्युबल अँड इनफ्युजिबल मास. म्हणजे याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, इन्सोल्युबल कंपाऊंड मध्ये होईल आणि त्याला आपण फिशन नाही करू शकणार. म्हणजे इनफ्युजिबल मास मध्ये त्याचं कन्व्हर्शन होईल. अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर बघा दे आर इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. म्हणजे चौथी जी प्रॉपर्टी आहे की दे आर काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. म्हणजे इलेक्ट्रिक मध्ये सुद्धा जे इलेक्ट्रॉनिक वस्तू याच्यामध्ये सुद्धा इन्सुलेटर म्हणून तो वर्क करतो. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी बघा की दे आर रेजिस्टन्स टू केमिकल सॉल्व्हेंट. दे आर रेजिस्टन्स टू काय म्हटलेलं आहे, दे आर रेजिस्टन्स टू काय, केमिकल सॉल्व्हेंट. अशा प्रकारची जे काही समजा फेनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिनची प्रॉपर्टी आहे, अशा पद्धतीने याचे म्हणजे इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे. त्याच्यानंतर बघा याचे काही युजेस आहे कशाचे, पीएफचे, ते आपण इथे लगेच डिस्कस करणार आहे, स्टडी करणार आहे की याचा यूज कुठे कुठे आहे, कुठे कुठे हा डेली नीड्स मध्ये अतिशय महत्वाचा असतो, ते आपण इथे बघणार आहे. की इथे युजेस ऑफ
काय मी इथे पूर्ण लिहिणार आणि PF म्हणजेच काय फेनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन अशा प्रकारचा हा कंपाऊंड आहे. आता बघा याचं जे काही समजा महत्वाचा यूज आहे, इट इज यूज फॉर मेकिंग फायबर तयार करण्यासाठी सुद्धा याचा यूज होतो. इट इज यूज फॉर मेकिंग फायबर म्हणजे फायबर तयार करण्यासाठी या कंपाऊंडचं या म्हणजे पॉलिमरचं जनरली काय केलं जाते, यूज केलं जाते. त्याच्यानंतर इट इज यूज फॉर मोल्डिंग इलेक्ट्रिकल काय म्हणू आपण त्याला आर्टिकल्स. दुसरं इट इज यूज फॉर मेकिंग इलेक्ट्रिकल आर्टिकल्स किंवा टूल्स अँड टेक्निक्स म्हणजे व्यवस्थित म्हणजे मॅक्सिमम इलेक्ट्रिकल जे काही समजा आर्टिकल्स आहेत हे PF पासून काय केले जाते, तयार केले जाते. त्याच्यानंतर बघा की रिसोर्स आर यूज फॉर मेकिंग लॅमिनेटेड इलेक्ट्रिकल सर्क्यूट म्हणजे बघा जे काही लॅमिनेटेड इलेक्ट्रिकचे काही सर्क्यूट आहे ते याच बनलेलं असते. कशाचं? लॅमिनेटेड इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिक सर्क्यूट आर मेकिंग फ्रॉम काय PF म्हणजे याच्यापासून काय तयार केलं जाते, जे काही समजा लॅमिनेटेड सर्क्यूट्स आहेत ते या म्हणजे PF पासून काय केलं जाते, तयार केले जाते. त्याच्यानंतर बघा की पेपर वूड एस्बेस्टॉस पावडर. त्याच्यानंतर बघा नंतर आहे पेपर सुद्धा त्याच्यापासून तयार केले जाते. त्याच्यानंतर वूड, त्याच्यानंतर पेपर वूड अँड जी काही एस्बेस्टॉस पावडर आहे, एस्बेस्टॉस पावडर एक म्हणजे ऍपरेटस आहे. हे जनरली आपण केमिस्ट्री लॅब मध्ये यूज केले जाते. एस्बेस्टॉस शीट वगैरे. इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम PF. इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम PF म्हणजे हे सगळे जे काही समजा आर्टिकल्स आहेत हे फेनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन पासून काय केले जाते, तयार केले जाते. त्याच्यानंतर बघा दे आर यूज प्रोडक्शन ऑफ आयन एक्सचेंज रेझिन म्हणजे बघा अजून याचं एक महत्वाचं यूज आहे. दे आर एक्सचेंज काय म्हटलेलं आहे, दे आर एक्सचेंज प्रोडक्शन ऑफ आयन एक्सचेंज रेझिन्स म्हणजे बघा जेव्हा समजा एखादी रिएक्शन किंवा मेकॅनिझम करता वेळेस एक्सचेंजेबल जो काही समजा कंपाऊंड असेल किंवा आयन एक्सचेंज होत असेल तर ऑन द बेसिस ऑफ phenol formaldehyde resin we have to utilize for further reaction and mechanism also. These are the uses of phenol formaldehyde. Thank you so much.